1925 मध्ये घडलेल्या घटना ज्यांना 2025 मध्ये 100 वर्ष पूर्ण होतात पार्ट 1। 2025 मध्ये भारतीय पहिली इलेक्ट्रिक ट्रेन चालू झाली होती। बॉम्बे व्हिक्टोरिया टर्मिनल ते कुर्ला हार्बर पर्यंत ती धावली होती। BVT म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल CST। त्याची सुरुवात 13 फेब्रुवारी 1925 रोजी झाली होती। बॉम्बे व्हिक्टोरिया टर्मिनल BVT ते कुर्ला हार्बर ही त्याचा मार्ग होता। अंदाजे ती 16 किलोमीटर धावली होती। या मार्गाचे महत्त्व म्हणजे हा मार्ग ग्रेट इंडिया पेनिन्सुलर रेल्वे या कंपनीच्या अंतर्गत येतो। ही लोकल ट्रेन होती जी मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते। तत्कालीन मुंबईचे राज्यपाल सर लेस्ली विल्सन यांच्या हस्ते याचे उद्घाटन झालं होतं। केवळ भारतातलीच नव्हे तर संपूर्ण आशियातील पहिली इलेक्ट्रिक ट्रेन होती। 20व्या शतकाच्या सुरुवातीस मुंबईत लोकसंख्या वाढल्याने जलद आणि कार्यक्षम उपनगरीय वाहतुकीची गरज निर्माण झाली। वाफेच्या इंजिनांना पुणे आणि नाशिकच्या घाटमार्गावर चढण्यासाठी खूप अडचणी येत होत्या। त्यामुळे 1920च्या दशकात पुणे, इगतपुरी आणि वसई मार्गाने विद्युतीकरण करण्यास मंजुरी मिळाली। ही लांब पल्ल्याची इलेक्ट्रिक ट्रेन ही डेक्कन क्वीन आहे। मुंबईतील लोकल ट्रेनचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर 1930 मध्ये डेक्कन क्वीन ही पहिली लांब पल्ल्याची इलेक्ट्रिक पॅसेंजर ट्रेन मुंबई ते पुणे या मार्गावर सुरू झाली। जानेवारी 1928 रोजी पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर कोलाबा ते बोरिवली विद्युतीकरण सुरू झाले। या पहिल्या इलेक्ट्रिक ट्रेनने भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाचा पाया रचला आणि मुंबईतील जलद आणि कार्यक्षम लोकल वाहतुकीची सुरुवात केली।